हाय तर चला मित्रांनो, आजच्या आपल्या शिवराज खोडके YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा जो आपला व्हिडिओ काढण्याचा जो टॉपिक आहे तो आहे इन्क्युबेटर मशीनवर। तर मित्रांनो, खूप सारे मित्रांना माहित असेल इन्क्युबेटर मशीन म्हणजे काय, आणि ज्यांना कुणाला माहित नाही त्यांच्यासाठी माहिती सांगत आहे की इन्क्युबेटर मशीन मध्येच आपण या मशीन मध्ये जर कोंबडीची, बदकाची किंवा बटेलची जर अंडी आपण या मशीन मध्ये ठेवली तर त्यामधून आपल्याला आपण पिलं सुद्धा काढू शकतो। तर मित्रांनो, या मशीनला आपल्या भाषेमध्ये हॅचरी मशीन सुद्धा म्हणलं जातं। तर मित्रांनो, चला आपण बघूयात या मशीनला कसं चालवायचं ते। तर मित्रांनो, आपण सर्वप्रथम आपलं अडॅप्टर या मशीनला कनेक्ट करून घेऊया। आणि एक डायरेक्ट आपण पिन सुद्धा बोर्ड मध्ये कनेक्ट करणार आहोत। तर मित्रांनो, आपण कनेक्ट केलेले आहे आणि आपण बघू शकता इन्क्युबेटर मशीन ही चालू झालेली आहे। तर मित्रांनो, आपण या इन्क्युबेटर मशीन मध्ये लगेच आपण भुसा वगैरे टाकणार आहोत। तर मित्रांनो, आपण भुसा वगैरे व्यवस्थित आपण सेट करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आपण आपल्या इन्क्युबेटर मशीन मध्ये लाईटच्या बरोबर खाली आपण एक पाणीचं कटोरा ठेवत आहोत, जेणेकरून जास्त प्रमाणात हीट राहू नये आणि हवा जे आहे ते मीडियम प्रकारे टेम्परेचर मेंटेन होण्यासाठी आपण पाण्याचा कटोरा ठेवलेला आहे। तर मित्रांनो, आपण लगेच इन्क्युबेटर मशीन मध्ये कोंबडीचे अंडी ठेवणार आहोत। तर मित्रांनो, चला ठेवून घेऊयात। तर मित्रांनो, आपण बघू शकता आपण इन्क्युबेटर मशीन मध्ये अंडी वगैरे व्यवस्थित ठेवलेली आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, आपण बघू शकता तर मित्रांनो, हे एक आहे सेन्सर, जे की अंड्याच्या मधोमध जर ठेवल्यास तर मशीन मध्ये जास्त हीट निर्माण झाल्यास सेन्सर जे आहे ते मशीनला सांगतं की हीट जास्त झालेली आहे, त्यामुळे मशीन नंतर लगेच बल्ब बंद करून टाकते। तर मित्रांनो, ते सेन्सर आहे, आपण बघू शकता। आणि तर मित्रांनो, लगेच आपण इन्क्युबेटर मशीन बंद करणार आहोत आणि टेम्परेचर तुम्हाला दाखवणार आहोत। तर मित्रांनो, आपण बघू शकता इन्क्युबेटर मशीनचं झाकण लावल्याबरोबरच टेम्परेचर सुद्धा वाढायला सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, आपल्याला इन्क्युबेटर मशीनचं टेम्परेचर हे 37.7 एवढं ठेवावं लागते। तर आपण बघू शकता इन्क्युबेटर मशीनचं टेम्परेचर हे 37 डिग्री सेल्सिअस झालेलं आहे। तर मित्रांनो, आता तुम्ही बघू शकता की इन्क्युबेटर मशीनचं टेम्परेचर हे 37.7 यापेक्षा अधिक झाल्यास इन्क्युबेटर मशीन लगेच बल्ब ऑफ करून टाकते। तर मित्रांनो, आपण चेक करू शकता।
तर मित्रांनो आपण बघू शकता आपल्या इन्क्युबेटर मशीनने ऑटोमॅटिकली बल्ब हा बंद केलेला आहे आणि 37.7 डिग्री सेल्सिअस याच्या खाली टेम्परेचर आल्यास ऑटोमॅटिकली बल्ब चालू होऊन जातो। तर मित्रांनो ज्या कोणाला इन्क्युबेटर मशीन ही घरी बनवून बघायची असेल आणि जे कोणाला इंटरेस्ट असेल तर मित्रांनो आपल्या YouTube चॅनलवर लगेच कमेंट करा। त्यानंतर आपण एक इन्क्युबेटर मशीन कशा प्रकारे बनवायची आणि इन्क्युबेटर मशीन मध्ये कंट्रोलर कशा प्रकारे फिट करायचं आणि कशी सेटिंग करायची ते बघूयात। तर मित्रांनो जर कोणाची इच्छा असेल की घरी बनवून बघायची तर मित्रांनो आमचे चॅनल लाईक सबस्क्राइब करा आणि कमेंट सुद्धा करा, जेणेकरून लवकरच जो समोरचा व्हिडिओ येईल तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल।